नमस्कार सर, माझे नाव तन्वी रामेवले आहे. मी मानूरकर महाराज शाळेमधून आलेली आहे. मी आता 8वी मध्ये आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारत. यावरती आम्ही टायडल एनर्जी बनवली आहे, स्मार्ट सिटी आणि इंडस्ट्रियल एरिया. सो फर्स्ट कन्सेप्ट आहे ग्रीन हाऊस. तर ग्रीन हाऊस म्हणजे काय, तर हे ग्रीन हाऊस हे जे ग्रीन हाऊस आहे ही कन्सेप्ट आहे. आपण आजकाल बघतो, बिबट्याचे उदाहरण घेऊ आपण. जे फार्मर शेतीमध्ये राहतात, जे शेतामध्ये राहतात, त्यांच्याविषयी हे खूप डेंजरस, धोकादायक आहे. ज्याने की जे बिबट्या असतात ते त्यांच्यासाठी हानिकारक, म्हणजे जे वाईल्ड अॅनिमल्स असतात ते ह्याच्यासाठी हानिकारक असतात. जर आपण आज इथून बिबट्या येतो, जर बिबट्याने ह्याचा टच झाला की हे जे आवाज देते, आणि हे आवाज दिल्यानंतर ही जी पॉलिथिनची कॅरी बॅग आहे ती याच्यावरती उजाड टाकते आणि हे रिफ्लेक्शन होते, ज्याने की हा बिबट्या आहे तो घाबरून पळून जातो. याने काही कोणत्या वाईल्ड अॅनिमल्सला काही नुकसान होत नाही आणि कोणाला काही घाबरत नाही. याने फक्त आवाज येतो, याला टच झाल्यानंतर आवाज येतो आणि हा आवाज झाल्यानंतर हा बिबट्या घाबरून जातो आणि ह्याच्यावरती ही लाईट रिफ्लेक्ट होते आणि हे सगळ्या आसपास उजाड पडतो, ज्याने की हा बिबट्या, वाईल्ड अॅनिमल्स हे घाबरून जातात.